नमस्कार, मी आपला मंगेश नायकवाडे आज एक नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहे। तरी पण आज मी डोंगरगाव या गावामध्ये आपला हळदीचा मल्चर करण्यासाठी घेऊन आलेलो आहे ट्रॅक्टर। तरी पण सर्वप्रथम आपण इथं आलेल्या शेतकऱ्यांचं नाव जाणून घेऊ। दादा, नाव सांगा सर्वप्रथम आपलं। मी सूर्यमान पाटील डोंगरगावकर। दादा, तुमच्या शेतामध्ये हळदीचं क्षेत्र किती आहे यंदा? मंगेश पाटील, खरं तर आता मी हे थोडं या विषयावर जास्त बोलणार आहे आणि मुद्दामून मला सांगायचं म्हटलं तर आजच्या घडीला माझं क्षेत्र 7 ते 8 एकर हळदीचं आहे आणि थोडं विश्लेषण करून मला या विषयावर जरा मुद्दा मांडायचा होता। तर मला जे पाहिजे होतं, मी 10 वर्षापासून ज्या शोधात होतो की जे मला घन कचरा आणि शेतातील पालापाचोळा या गोष्टीची मला आवड आहे। म्हणजे आवड कशी की मला हे कचरा जाळण्यास सक्त विरोध आहे। म्हणजे जे लोक जाळतात, आता त्यांना मी विरोध करू शकत नाही, ती त्यांची इच्छा झाली। परंतु खरं तर शेतकऱ्यांनी कचरा जाळला नाही पाहिजे, कुठला ऊसाचा असो किंवा कशाचाही असो। तुमचं म्हणणं आहे की मला बऱ्याच दिवसापासून हे कचरा मधात जमिनीमध्ये आपल्या विल्हेवाट लावायची होती, परंतु या प्रकारची मशीन मिळत नव्हती। तर तुम्ही अगोदर न मिशन मिळता तर कशा पद्धतीने मधामध्ये घालत होता? अगोदर मशीनची यंत्रणा नव्हती तेव्हा आमचे कस्तुरे साहेब, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी पाटील कस्तुरे, त्यांचा हा संदेश तन दे धन हे असं सांगत होते आणि ते मी त्यांना गुरु मानतो। त्यांनी सेंद्रिय शेती कशी जपायची आणि कंपोस्ट खत आपण आपला स्वतः कसा तयार करायचा, थोडक्यात त्यांनी सांगितलं। त्या पद्धतीने मी हे जे हळदीचा कचरा आहे ते कापणी करून दुसरं अदर पीक, केळी असेल किंवा दुसरं असेल, जसं की या प्लॉटच्या बाजूला आपला केळीचा प्लॉट जर असेल तर हे कचरा कापायचा, पूर्ण कापून त्या प्लॉट मध्ये नेऊन टाकायचा। परंतु वेस्टेज जाळणं किंवा असं याला फेकून देणं साईडला, असं कुठलंच तुम्ही कधी केलं नाही। तरी पण दादा, हे काम आता मी मल्चर तुमच्या शेतामध्ये घेऊन येऊन तुमचं जवळपास 1-1.5 एकरचं क्षेत्र मी काम केलेलं आहे। कशा पद्धतीने काम होत आहे? कामाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अप्रतिम, लाजवाब, एकदम स्टाईलबाज, जे मॉडर्न आत्ता पाहिजे, लोकांसाठी पाहिजे, याची किंमत न करता त्या कलेची, त्या कौशल्याची मंगेश पाटलाची खरं तर कौतुक करायला पाहिजे की जे जनरेशनला आता जे पाहिजे ते त्यांच्याकडे यंत्र, ऊसाची पाचट ते बारीक करून देतात। तर आता अजून काही त्यांच्याकडे नवीन असे यंत्र आहेत की ते भरपूर तुम्ही सांगा, ते तुम्हाला द्यायला तयार आहेत। काही हरकत नाही, चालते। खूप छान प्रतिसाद आहे या मशीनचा। पण आपल्या इथं आजूबाजूला पाहुणे पण आलेले आहेत, सवेगावचे ग्रामसेवक साहेब, कळणे साहेब आलेले आहेत। साहेब, तुमचं 2 शब्दामध्ये एक मार्गदर्शन द्या थोडक्यामध्ये। ह्या मशीनचा उपयोग म्हणजे असा आहे किंवा टाकाऊपासून टिकाऊ असा उद्देश आहे याचा। आणि आता मी प्रत्यक्षात पाहणी केलो प्लॉटची, पाटलाच्या मळ्यात पाहायलो, तर कचरा एकदम कापणी तर व्हायले, कापणी होऊन त्याचे तुकडे होऊन असे म्हणजे मातीत मिसळण्यासारखे पावडर व्हायले आणि पावडर होऊन याच्यावर जर मातीमध्ये मिसळलं ते 1-2 महिन्यामध्ये याचं कंपोस्ट तयार व्हायला सुरुवात होईल आणि याचा आपला उपयोग होईल। याच्यानं आपला जमीनच निचरा होऊ शकते, चांगल्या प्रकारे जमिनीची उपज वाढू शकते। अशा प्रकारचे चांगला उपक्रम आहे। खरी गोष्ट आहे पाटील। इथून पुढे इतर आजूबाजूच्या जे हळदीचे क्षेत्र आहे शेतकरी, त्यांना काय सांगू शकता तुम्ही? माझा संदेश असा आहे शेवटचा, मी रोडवर फिरत असताना माझ्याकडे काही प्रूफ व्हिडिओ आहेत। ते एक माझी संकल्पना आहे शेतकऱ्यांपर्यंत दाखवण्याची की नुकसान आणि फायदे कचऱ्याचे। तर मंगेश पाटील, इथं जमलेले सर्व आमचे ज्ञानेश्वर पाटील पार्टीचे सरपंच, त्याचबरोबर चक्रधर पाटील गुरुजी वैजापूर पार्टीचे चेअरमन साहेब, आणि त्यानंतर शिवानंद पाटील पवार वैजापूर पार्टीचे आणि सन्माननीय ग्रामसेवक साहेब, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रॅक्टिकली डोळ्यांनी बघण्याकरता इथं आलेत। त्यांचे मी मनापासून या ठिकाणी खरं तर अगोदर स्वागत करायला पाहिजे होतं, लेट स्वागत करतो आणि मनापासून आभार मानतो। आणि मुद्दामून या व्हिडिओच्या संदर्भामधून मला सांगायचं असं आहे की खरं तर आता व्हिडिओ जास्त वेळाचा होत आहे। आजकाल लोकांना रील बघण्याची सवय झाली। महत्वाच्या काही गोष्टी 7 ते 8 मिनिटाचा, 10 मिनिटाचा व्हिडिओ म्हणलं की कोणी बघत नाही, त्याचे दुर्दैव त्यांचं, बघतील न बघतील। परंतु मंगेश पाटील, माझा सल्ला असा आहे शेतकऱ्यांना की माझी हातजोडी विनंती आहे की
शेतकऱ्यांनी कचरा कुठलाही असो जाळलाच नाही पाहिजे 100%. आणि तुम्हाला बाकी त्यांना विल्हेवाट लावायची कशी, यंत्रणेद्वारे लावायची काय कामगारामधून लावायची हे तुम्ही बघा. बरं, जाळल्यानंतरचं नुकसान थोडक्यात सांगतो. मी काय शेती तज्ज्ञ नाही, परंतु हे कचरा जाळल्यानंतर आपल्या शेतामधील जे जीवाणू असतात, कचऱ्याखाली जे दडलेले, जे पिकाला जगवणारे, ते लाखो करोडोंच्या संख्येने मरतात. मी तर म्हणतो जे लोक हजारो लाखो माणसांना अन्नदान करतात, त्या लोकांनी अन्नदान ते न करता, शेतकऱ्यांसाठी ते अन्नदान न करता तुम्ही शेतातील लाखो करोडोंच्या संख्येने दरवर्षी जे जीवाणू मरतात त्यांना कसं जगवता येईल हे तुम्ही पुण्य करा. सगळ्यात मोठं पुण्य होईल, माझी विनंती आहे. आणि ह्यानंतर तरी कमीत कमी, आतापर्यंत झाल्या असतील चुका ठीक आहे, होऊ द्या, ह्यानंतर तरी कमीत कमी कचरा जाळू नका. पर्याय व्यवस्था भरपूर आहेत. मंगेश पाटील तुम्हाला उत्तर द्यायला आहेत. त्या 100% पाटलांचं म्हणणं असं आहे की बाबा शेती इथून पुढे टिकवायची आहे, आपल्याला शेती संपवायची नाही. आपल्या पुढच्या पिढीला जर शेती चांगल्या पद्धतीने द्यायची असेल तर रासायनिक न वापरता सेंद्रिय खतांचा सेंद्रियाकडे वळलं पाहिजे. आणि आपल्या शेतातला पाला कुठल्या तरी कंपनीला किंवा कुणाला विकत देण्यापेक्षा आपण आपल्या जमिनीमध्ये विल्हेवाट लावून आपल्या जमिनीची सुपीकता वाढवली पाहिजे, असं सूर्यवान पाटील डोंगरगावकर यांचं एकदम अगदी छान प्रकारे एकदम म्हणणं आहे. त्यामुळेच भाऊ एकदम कसं काम वाटत आहे. आता तुम्ही तर आलात, बघितलात कशा पद्धतीने काम वाटत आहे. राजी कसं काम वाटत आहे. कामाच्या बाबतीत तर एक जैविक दृष्टिकोनातून खूप चांगलं काम आहे. आणि विशेषतः आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण अन्नदान करतो आणि जीवाला दान करतो, पण इथं कोटीएनसी आपण जे शेतीसाठी उपयोग आहे त्याच्या थ्रू आपल्याला अन्न त्यानं तयार करण्यास खूप मोठं योगदान करतात आणि आपण उपकार म्हणून त्याला जाळून मारतो. हा दृष्टिकोन इतर न बाळगता आपण त्यांना जीवनदान देण्यासाठी कचरा न जाळता हे जर कचरा कुटीचा प्रकार आपण चांगला वापर केला तर 2 प्रकारचे फायदा होतील. जैविकता वाचन आणि त्यातूनच आपली जमिनीची सुद्धा सुपीकता वाढेल. आता बघू शकता या प्रकारे, अशा प्रकारे एकदम आपल्या ज्या हळदीच्या पाल्याचं जे आहे अशा प्रकारे तुकडे होऊन एकदम जमिनीत मिक्स होत आहेत. तरी पण हनुमान हे क्षेत्र दाखवा, हे केलेलं काम केलेलं, आणि उभं पण क्षेत्र दाखवा तिकडचं. आणि मंगेश पाटील, मला हे सांगायचं की हे जे करत असताना आजपर्यंतचे फायदे, मला 10 वर्षापासूनचा अनुभव आहे. रासायनिक मी थोड्या प्रमाणात वापरतो. माझा रासायनिक जे खतांचा वापर आहे ते 90% कमी केला मी, 10%वर आणून सोडला. काही दिवसानंतर माझी अपेक्षा आहे की अजून 5 वर्षापर्यंत मी 100% जे रासायनिक खत बंद होऊन जाईल. ही जर प्रक्रिया कचरा गाडला आणि अशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट जर लावली तुम्ही तर रासायनिक कडे जाण्याचा विषयच येणार नाही, 100% विषय येणार नाही. जमिनीची सुपीकता खूप चांगल्या प्रकारे. मंगेश पाटील, सगळ्यात मोठं आजच्या घडीला जे पुण्याचं काम असेल तर हेच काम आहे. अन्नदान, वस्त्रदान, जे काही जे कोणतं दान आहे तुम्ही दान नका करू, पण सगळ्यात मोठं पुण्याचं काम. कारण हे जर पुण्याचं काम केलं तर लाखो करोडोच्या संख्येने जे कॅन्सरचे पेशंट आहेत, किडनीचे पेशंट आहेत, जे लोकांना आपण अन्न द्याल्या ते आपण विष द्याल्या असं मला हरकत नाही. आपण जर सेंद्रिय पद्धतीने जर शेती करायला लागलो तर लोकांना नक्कीच ते सगळ्यात मोठं एक सरप्राईज म्हणजे अगदी शुद्ध अन्न आणि शुद्ध धान्य हे आपण त्यांना देण्याचं हे मोठं काम करत आहोत. ठीक आहे. सर्वांना मिळून एकदम छान वाटलं. एवढा चांगला प्रतिसाद दिला. धन्यवाद मंगेश पाटील, तुमचे मनापासून आभार. कारण तुम्ही जे मला पाहिजे ती मला वस्तू दिलीत आणि एक व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं, शेतकऱ्यांपर्यंत आपला कुठेतरी एक संदेश गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी हा गर्दा किंवा कचरा कुठं फुकण्यास आळा बसला पाहिजे आणि इथून पुढे जमिनीला किंवा शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीची वळण मिळाली पाहिजे. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. मला एक अजून सांगायचं होतं की मंगेश पाटील यांची वारडला मसाई वर्क्स वेल्डिंग वर्क्स आहे, त्या माध्यमातून मी त्यांना एक डिमांड केली होती की बॉयलर, हळदीचे बॉयलर. कारण काय आहे की सध्याच्या कंडिशनला कुकर आहेत, म्हणजे हळद शिजवण्याचे यंत्र भरपूर आहेत, पण त्याला जळतण हे ते सरपण जे आपण म्हणतो ते जास्त प्रमाणात लागते. त्यांचे जे भाव आहेत साईनाथराव नाईकवाडी, त्यांना असं म्हटलं होतं की मला कमी जाळण्यामध्ये किंवा विदाऊट जाळा विहिरीत म्हणजे असं चार्जिंग किंवा सोलार किंवा लाईट अशावर काही हळद शिजवण्याचं यंत्र आहे का, तर त्यावर तसं तर काही नाही, पण कमी जळतण लागणारं यंत्र आपण बनवून देऊ शकतो त्यांनी असे म्हटले. आणि त्याच पद्धतीनं त्यांनी ते यंत्र हळदीचे बॉयलर मला बनवून दिलं. एका शेतकऱ्याचा आम्ही डेमो घेतला पाटील, की त्या शेतकऱ्याकडे जळतण नव्हतं म्हणजे हळद शिजवण्यासाठी, आणि मी मुद्दामून त्यांना सांगितलं की बाबा जळतण नसेल तर आम्ही हळदीच्या पाल्यावर, ते हळदीचा जे पाला असते तुम्ही कापून त्याच्यावर ते ढग मारा आणि त्याच्यावर आम्ही हळद शिजवून देतो. तर 75% 70% हळदीच्या पाल्यावर आम्ही त्या शेतकऱ्याची हळद शिजवून दिली. कमी भरती थोडंफार जळतण लागलं, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये जळतणाचा
जे लाकड झाडतोड जे होत आहे ते वाचवण्यासाठी तुम्ही हे एक यंत्र करून दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. सूर्याजी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून मी मंगेश पाटलाचे आभार मानतो. धन्यवाद. इथं आलेल्या सर्व उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी यांचे सर्व मनापासून सदा शिवानंद पाटील सगळे उपस्थित वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ पाहुणे मंडळी सगळ्यांचे मनापासून आभार आणि खूप खूप कौतुकास्पद मंगेश पाटील तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.